हा या देशाला लाज आणणारा घोटाळा आहे। स्पर्धा परीक्षा म्हणजे लोकांच्या भावना असतात, खास करून ग्रामीण विभागातली जी पोरं असतात किंवा गरीब जी पोरं असतात त्यांना दोनच पर्याय माहीत असतात, नीटची एक्झाम द्यायची, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आणि स्थिर व्हायचं। आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या सरकारच्या हातात असलेल्या ह्या स्पर्धा परीक्षा या व्यवस्थित घेतल्या जात होत्या। अर्थात गेल्या 4 वर्षामधला अनुभव काही चांगला नाही। पेपर फुटण्याची कामं महाराष्ट्रात नेहमीच होत आहेत। आता मी मागणी करतोय की हे पेपर आता अमेरिकेत प्रिंट करा आणि पहिल्या विमानाच्या म्हणजे एक विमान ठेवा तिथे, 1 तास आधी घेऊन या आणि मग पेपर वाटा। आपल्या इथनं कुठनंही पेपर लीक होतात 2 तासात। नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची एजन्सी आहे, जी प्रायव्हेट एजन्सी आहे, रजिस्टर्ड अंडर द सोसायटीज ॲक्ट। म्हणजे धन्य आहे या सरकारची की तुम्ही सगळ्या भारतातल्या मेडिकल कॉलेजेस मॅनेज करता आणि मॅनेज कोणाला करायला देता? एका प्रायव्हेट एजन्सीला। जी प्रायव्हेट एजन्सी पैसे खाऊन काहीही करू शकते अशा प्रायव्हेट एजन्सीला यांनी देऊन ठेवलं आहे। म्हणजे लोकांनी आपले आईवडील म्हणजे खरोखर बिचारे शेतावर रस्त्यावरती निथेल दिसेल तिथे मेहनत करतात, चांगल्या चांगल्या क्लासेसमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात, पोरांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात। त्यांची इतकी क्रूर चेष्टा कधीच झाली नसेल। त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या नालायक सरकारने केलेलं आहे आणि त्याची कुठलीही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही। आत्तापर्यंत तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। तुमच्या मुलांचे आयुष्य अशी उद्ध्वस्त झाली असती तर तुम्ही काय केलं असतं? नीट याच्यामध्ये सरकारच्या मंत्र्यांनी देखील पैसे खाल्लेले आहेत, एजन्सीनी पैसे खाल्लेत आणि जे खरोखर मेरिटोरियस स्टुडंट होते त्यांना बाजूला करून जे पैसे देणार त्यांना तुम्ही पास करणार। याच्यात नीटमध्ये क्लासेस चालवणारे आणि आपले विद्यार्थी पहिले आले आहेत असे दाखवून ॲडमिशन घेणारे यांचा मोठा संबंध आहे। कारण का त्यांची फीस गरिबाला न परवडणारी आहे। म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की गरिबांनी आता शिक्षणापासून वंचित राहावं, पैसे असतील तर ॲडमिशन्स मिळतील, त्याही वशिलाने मिळतील। म्हणजे नुसत्या पैसा काही कामाचा नाही, तुमचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट पाहिजे। तो कॉन्टॅक्ट नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही। शिक्षणाची एवढी वाईट अवस्था या देशामध्ये 70-75 वर्षाच्या इतिहासात कधीच झाली नव्हती। म्हणजे MBBS कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्ही गुणवत्ता तपासणार नसाल आणि केवळ वशिल्यावरती पोरं घेणार असाल तर या देशाचं भविष्य अंधारात आहे। तसंही अंधारातच आहे, पण आता मात्र तरुण वयातल्या पोरांच्या आयुष्याशी खेळून तुम्ही लोकांच्या म्हणजे आईवडिलांच्या भावना दुखाल। एक परीक्षा म्हणजे अख्खं घर इन्व्हॉल्व असतं, बहिणी इन्व्हॉल्व असतो, भाऊ इन्व्हॉल्व असतो, ते नवरा बायको इन्व्हॉल्व असतात, त्यांचे नातेवाईक इन्व्हॉल्व असतात। अगं तुझा पोरगा नीटला बसलाय ना, अभ्यास करतोय ना, आई बिचारी सकाळी जागते, उठते, त्याला चहा पाणी देऊन परत बसवते, जागते त्याच्यासाठी। त्या आईचा विचार कर, आज तिच्या डोळ्यात किती अश्रू असतील। त्या पोरांचा विचार करा, ते किती अस्वस्थ असतील, किती डिप्रेशनमध्ये असतील। आणि या नालायक सरकारला काही देणं घेणं नाही। काल अजित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात सांगितलं की नीटची पोरं जी पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, त्यांची मी भेट घेणार आहे। भेट कसली घेता? तुमच्याच सरकार म्हणजे तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात, तुमच्याच मित्रपक्षाचे मंत्री आहेत केंद्रामध्ये, त्यांच्या अंडर हा घोटाळा झाला आहे। भेट कशाला घेता त्या पोरांचं? ते पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे। राजीनामा मागा ना, नाही तर तुम्ही राजीनामा द्या की मला हे पटत नाही सगळं। हे असं पोरांच्या आयुष्याशी खेळू नका। हे नुसतं मी जाऊन भेटतो, मी त्यांना भेटतो, कसले भेटता? हिम्मत असेल तर राजीनामा द्या ना।
सरकारला वोट नाही होणार ना वरच्या. नीट मामले में यूपी का बयान चाहिए। लातूर में भी नीट का मामला सामने आया है। 2 लोगों को पहले एटीएस ने डिटेन किया था, बाद में लातूर पुलिस को हैंडओवर किया। बात ये सामने आ रही कि जिला परिषद स्कूल से जुड़े हुए एक प्रिंसिपल है, लेवल का व्यक्ति और टीचर है, और ये बिहार के कुछ लोगों के संपर्क में और दिल्ली के गंगाधर नाम के व्यक्ति के संपर्क में नीट पेपर लीक को लेकर। नहीं, ऐसा बात ऐसी है कि नेशनल ट्रेनिंग एसोसिएशन कुछ है, एनटीए, एक प्राइवेट बॉडी को तुम इतना बड़ा, मेरे देश के फ्यूचर का हिस्सा है कि यही एमबीबीएस के स्टूडेंट आगे जाके गायनेक बनेंगे, गायनेक स्पेशलिस्ट बनेंगे, न्यूरो सर्जन बनेंगे, यूरो सर्जन बनेंगे, तुम्हारा पेडियाट्रिक सर्जन बनेंगे. यानी पूरा शरीर अपना उनके हाथ में है. वो क्या काम करेंगे? 5-10 करोड़ रुपया देके अनपढ़ आदमी अगर डॉक्टर होगा तो तुम्हारे और मेरे पेट के बगैर छाती का ऑपरेशन कर देगा. यानी हमारी बीमारी पेट में है, वो अपना खोल देगा अपना दिल. मजाक मस्ती है क्या? तुम पूरे भारत के जनता के साथ खेल रहे हो. ये सिर्फ उन डॉक्टरों, वशीलादार लोगों का सवाल नहीं है. ये आगे जाके क्या करेंगे ये डॉक्टर? पैरासिटामॉल अगर बोले पैरासिटामॉल दे तो क्या देंगे वो? एजिथ्रोमाइसिन क्या देंगे? यानी सारा कोल्ड एंड कफ हुआ तो उनको दवाई नहीं मालूम पड़ेगी. अरे पोस्टपोन किया, ये किया, वो किया, लोगों का साल तो बर्बाद हुआ ना. कोई साल का महत्व है कि नहीं? उम्र बढ़ती है ना. मेहनत का क्या करोगे? मेहनत भी वापस लाओगे क्या? जो नींद खराब हुई वो भी वापस दोगी क्या? रेजिग्नेशन दो भाई. सरकार ने प्रायश्चित लेना चाहिए. सरकार ने बताना चाहिए असलियत क्या है. तुमने प्राइवेट एजेंसी को ये दिया कैसा? इतने महत्वपूर्ण एग्जामिनेशन की पूरी जिम्मेदारी तुम प्राइवेट एजेंसी को देते कैसे हो? ये तुम्हारी घर की बात है क्या? लाखों करोड़ों लोग जुड़े हैं एक एग्जाम से, क्योंकि सबके माँ बाप की इच्छा होती है कि मेरा बच्चा डॉक्टर बने, मेरा बच्चा इंजीनियर बने. उन माँ बाप की आशाओं का क्या करेंगे? उन्होंने जो सपना देखा था उसका क्या करोगे? और हम 3 महीने के बाद हमारी सरकार आती है तो हम नीट लेने नहीं देंगे. हम महाराष्ट्र के लेवल पे एग्जामिनेशंस लेंगे और जो महाराष्ट्र की पूर्व परंपरा थी, हमारी एमबीबीएस की सीट्स हम लोग खुद भरेंगे. केंद्र पे हमारा कोई विश्वास नहीं रहा है. ये सिर्फ पैसे पे काम करने वाली सरकार है. ये लोगों का आयुष्य उद्ध्वस्त कर, जिंदगी खत्म कर देती है. हम स्टेट लेवल पर संभव है क्या? आप जो बात कह रहे हैं कि आप उन्हें नहीं देंगे और सीईटी के भरोसे. अरे लेट मी स्पीक. हम बोल रहे हैं कि हमें नीट पे पहले से ही शक था. जैसे दक्षिण राज्यों में कहा गया है कि हमें नीट नहीं चाहिए, वैसे महाराष्ट्र की भी मांग रहेगी कि हमें नीट नहीं चाहिए. स्टेट ऑर्गेनाइज्ड एग्जामिनेशन हम करवा लेंगे. हमारी सरकार आएगी तो ये बराबर परीक्षा पार की जाएगी. टेक्निकली क्या ये पॉसिबल है? क्योंकि पहले ये देखो, ये फेडरलिज्म का ये अधिकार है. ये तो नीट वगैरह ये जो सब कर रहे हैं ना, ये फेडरलिज्म पे तोड़ा मार रहे हैं. स्टेट के कुछ अधिकार है. आपकी मनमानी ने ही बर्बाद कर दिया लोगों को. आपकी मनमानी जो थी उससे ही बर्बाद हो गए लोग. बर्बाद हो गए घर, बर्बाद हो गए स्टूडेंट्स और बर्बाद हो गए उनके माँ बाप. इसकी जिम्मेदारी कौन लेंगे? सर एक सवाल इससे हटकर है. बॉम्बे हाईकोर्ट में पिटीशन फाइल किया गया था कि शैक्षणिक संस्थानों में हिजाब को इजाजत दी जाए, लेकिन कोर्ट ने आज इस पिटीशन को डिसमिस कर दिया. हिजाब पहनने की इजाजत कोर्ट ने नहीं दी है किसी भी शैक्षणिक संस्थान, कॉलेज से. तो मैं सिर्फ नीट पे बोलने को आया था
क्योंकि सुबह से जब मैं पढ़ रहा था तो मुझे मेरे माँ की याद आ रही थी, जो सुबह 4 बजे उठ के मुझे उठाती थी और कहती कि बैठ अभी। सुबह दूध लेती थी, गरम करती थी, उसमें थोड़ा सा कुछ डाल के मुझे पिलाती थी। माँ बाप की जो मेहनत है। सर एक स्टेटमेंट हिजाब पर जो कोर्ट का वर्डिक्ट आया है, नहीं, मैंने पढ़ा नहीं ना, मैं सिर्फ नीट से परेशान हूँ। मी से फक्त नीटवरती परेशान आहे सकाळपासून. मला काही सुचत नाही, मी एवढा अस्वस्थ आहे. आणखी एक वेगळा मुद्दा होता, पाण्याचा मुद्दा होता सर. मुलीज म्हणून एक संस्था आहे, कंप्लेंट फाइल की महाराष्ट्र कनेक्शन इसमें दिखाई दे रहा है, इसका रूट महाराष्ट्र में हो सकता है, ऐसी अटकलें लगाई जा रही है. बिहार तक कनेक्शन देखो ऐसा है, रूट कहीं पे भी हो, केंद्र सरकार की कोई जिम्मेदारी है या नहीं? केंद्र सरकार ने अभी तक इस पे खुलासा क्यों नहीं किया? केंद्र सरकार के जो मंत्री हैं जिनके हाथ के नीचे एग्जामिनेशन हुई, उस बेशरम आदमी ने आज तक इस्तीफा क्यों नहीं दिया? तुम क्या लोगों की जिंदगी से खेलते हो? मजाक समझते हो? सर एक मुद्दा आहे पाण्याचा की अरे सर महत्वाचा मुद्दा आहे सर पाणी टंचाई. सर पाण्याचा पण महत्वाचा मुद्दा आहे. भारतातच पाणी टंचाई झालेली आहे. दिल्ली मुंबईसह महाराष्ट्रात. अरे ते सगळे येतील ना पत्रकार परिषदेला. मी सगळे पत्रकार परिषद उत्तर दिली तर त्यांचं काय, त्यांची काय आहे की नाही? काय बोलतात? चांगली मागणी आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की म्हणजे शाहू महाराजांची जयंती हा एखादा सण म्हणून साजरा करा. संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य घडवण्यामागे शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे. पहिल्यांदा रिझर्वेशन, जगभरातलं पहिलं रिझर्वेशन, जगात सगळीकडे अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणून एक रिझर्वेशनची परंपरा आहे, पण जगामध्ये पहिलं रिझर्वेशन शाहू महाराजांनी सुरू केलं. सर्व समाजासाठी हॉस्टेल्स बांधले. स्पृश्य अस्पृश्य, मनुवाद, कर्मकांड याला सगळ्याला विरोध भारतामध्ये पहिल्यांदा कोणी केला असेल तो शाहू महाराजांनी केला. अशा या थोर दूरदृष्टीच्या म्हणजे तो नेता होता, ते राजे होते, ते जनतेचे राजे होते, ते जनतेतनं आलेले राजे होते. त्यांना भारतरत्न हे मिळालंच पाहिजे. त्याचबरोबर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न दिलं पाहिजे, ही आमची पूर्वपासून मागणी आहे. कारण का भारताची ओळख म्हणजे उत्तर प्रदेशातही तुम्हाला आंबेडकर नगर आहे, फुले नगर आहे, जिथे जिथे बहुजनांचा उत्कर्षाचा प्रश्न येतो तिथे फुले, शाहू, आंबेडकर येतात. त्यापैकी फुले आणि शाहू यांना संयुक्तरित्या तुम्ही भारतरत्न द्यावं असं वारंवार पत्र मी केंद्र सरकारला लिहिलेलं आहे.